संध्याकाळी येताना बघितलं आणि मी विचारलं की हे बिल्डिंग ज्या दिसत आहेत मोठ्या मोठ्या त्या मावळच्याच आहे का दुसरा कोणतं क्षेत्र आहे, कारण मी कधी आलेलो नव्हतो. माझी संकल्पना वेगळी होती. पण एक ग्रामपंचायतीपासून नगरपालिका झाली, ग्रोथ होणं हे साहजिक आहे, पॉप्युलेशन वाढलं. परंतु मावळ ज्या गडकिल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे, ज्या गडकिल्ल्यांच्या आधारे इथं स्वराज्य स्थापन झालं, इथं मावळे तयार झाले, गनिमी कावा अस्तित्वात आला, किंवा याच्या बाजूलाच शिवाजी महाराजांनी आपली जी नेव्हल सिस्टम आहे, नेव्ही हे पहिल्यांदा त्याने बघितलं, किंवा इंटेलिजन्स सिस्टम स्थापन केली, त्या गड किल्ल्यांचं म्हणजे आज बघतो डोंगर आहेत का, हा माझ्यासमोर प्रश्न पडला. आपल्याला जेवढा प्रदेश हा याच्यामध्ये वेस्टर्न घाट म्हणून म्हणत होतो, जेवढ्या प्रमाणात जंगल आणि त्याच प्रमाणात बॅलन्स होता, तो आज राहिलेला आहे का, हाही प्रश्न माझ्यासमोर आहे. आत्ताच प्रश्न निघाला की पुण्याचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे, वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न आहे, एक्सप्रेसवे झालाय, ऑलरेडी जुना होता, आता तिसरा कोणता तरी आपण करतोय. मग अजून 25 वर्षांनी जो एक्सप्रेसवे आणि जुना हायवे आहे याच्यामध्ये काही राहणार आहे का, हाही एखादा एक्सप्रेस होऊन सगळं ती पूर्ण जमीन जाणार आहे, याचाही प्रश्न आपल्याला बघावं लागेल, याच्यावरती उत्तर शोधावं लागतील. मॉडर्नायझेशन फक्त मोठे व्हेकल्स, मोठ्या इंडस्ट्रीज, मोठे रस्ते, गंगाजीवनी इमारती याच्यावरती अवलंबून नसतं. मॉडर्नायझेशन हे विचाराने येतं, आचरणाने येतं. विचार तुमचे मोठे व्हायचे असतील तर ते शाश्वत असले पाहिजेत. ते कोणत्या तरी एका मोमेंट पुरते, एका व्यक्तीपुरते, एका काळापुरते असता कामा नये. ते चिरंजीव असावे लागतात, शाश्वत असावं लागतात, त्याप्रमाणे कृती असावी लागते, त्यावेळी शाश्वत विकास होतो. आपण शाश्वत विकासाच्या गोष्टी तर करतो, आपण लोकशाहीची ती गोष्ट तर करतो, पण लोकशाही आपण स्वतःपासून किंवा शाश्वत विकास स्वतःच्या आपल्या वागण्यातून आणतो का, हा प्रश्न आपण स्वतःला सर्वांना विचारावा लागेल. मी PMPMLचा CMD असताना अनेक वेळेस मला सांगण्यात यायचं की आमच्या बसेस वाढवा, या भागातल्या बसेस वाढवा, तुम्ही कमी का करता, ह्या रूटवरती वाढवा, ज्या ठिकाणी पॅसेंजर नाही त्या ठिकाणी बसेस मी बंद केल्या होत्या, आणि ज्या ठिकाणी जास्त पॅसेंजर होते, डिमांड होते, त्या ठिकाणी दिले होते. आणि मी विचारलं की तुमच्याकडे पॅसेंजर नाही, मी बस कशाला पाठवायची, नाही तो माझा प्रभाग आहे, माझा एरिया आहे, इथं बस पाहिजे. म्हणजे मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मला हे पाहिजे, पण त्याच्यामुळं एकंदर समाजाचं, शहराचं किती नुकसान होतंय, सार्वजनिक व्यवस्थेचं किती नुकसान होतं हे आपण जर बघत नसो तर तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही.